सासू अन जावायचं जुळलं सूत. सासऱ्याला दारू पाजून 40 वर्षीय सासू 27 वर्षीय जावायबरोबर फरार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती. आणि आजची घटना ही बघायची आपल्याला राजस्थान या राज्यामधली सिरोही या शहरामधली. तुम्ही यापूर्वी अनेकदा जगावेगळ्या प्रेमकथा ऐकल्या असतील, पाहिल्या असतील किंवा त्याबद्दल वाचलं असेल. पण मात्र ही घटना ही थोडी वेगळी आहे, वेगळी घडलेली आहे. याच्या आधी अशी घटना घडली असेल, पण सध्या राजस्थानमधून अशीच एक विचित्र घटना आपल्यासमोर आलेली आहे. येथील सिहोरमधील हा प्रकार घडलेला आहे. येथील एका महिलेच्या तिच्या जावयाबरोबर पळून गेली, जावयाबरोबर ती महिला पळून गेली आणि या महिलेचं तिच्या जावयावर मन जडलं. दोघांमधील प्रेम आणि उत्कटता दिवसेंदिवस वाढू लागली. एकमेकांशिवाय आपण राहू शकत नाही असं या दोघांना वाटल्याने त्यांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. प्रेमात पडलेल्या या सासू आणि जावाईने घरातून पळ काढल्याने समजल्यानंतर एकच गोंधळ मात्र उडाला होता. आजूबाजूच्या परिसरामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का मात्र बसला होता. असं सुरू झालं प्रेम प्रकरण. समोर आलेल्या माहितीनुसार की जावयाच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेली सासू 40 वर्षाची आहे, तर जावई 27 वर्षाचा आहे. 27 वर्षीय जावई वरचेवर सासरवाडीला यायचा. नित्याचं येणं जाणं असल्याने त्याच्या सासूबरोबर बऱ्याच गप्पा व्हायच्या आणि याच गप्पामधून दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. आणि त्यानंतर हे दोघे तासनतास एकमेकांशी फोनवरून बोलू लागले. दोघांमधील प्रेम हे दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत गेलं आणि त्यानंतर एक दिवस दोघांनी ठरवून घरातून पळ काढला आणि जावायच्या प्रेमात पडलेली सासू त्याला घेऊन पळून गेल्याचं समोर आल्यानंतर दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला. पळून गेलेल्या जावायची सासरवाडी सियाकरा गावात असून या प्रकरणाची गावकऱ्यांना धक्का बसला. सासऱ्याला दारू पाजली आणि राजस्थान आणि गुजरातच्या सीमेजवळील सिरोही जिल्ह्यातील ही लव्ह स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. संपूर्ण पंचक्रोशामध्ये या प्रकरणाची चर्चा आहे. विशेष म्हणजे प्राथमिक तपासामध्ये पळून जाण्यासाठी या दोघांची मिळून कट रचल्याचंही समोर आलेले आहे. घरी सासू आणि सासरे वगळता कोणी नसताना जावई त्याच्या घरी पोहोचला आणि सासऱ्याबरोबर मद्यप्राशन करण्याचं नाटक केलं आणि जावईने सासऱ्याला दारू पाजली. सासरा मद्य धुंदावस्थेत असतानाच हे दोघे पळून गेले. मात्र नंतर शुद्धीवर आलेल्या या महिलेचा पती त्यांची पत्नी जावयाबरोबर पळून गेल्याचं समजल्यानंतर चांगला संतापला होता, चांगला संताप उठला होता आणि सगळीकडे अहंकार माजला होता. या व्यक्तीने आता त्याची पत्नी आणि जावयाविरोधात पोलिसांकडे तक्रार मात्र दिली होती. पोलिसांनी तक्रार दाखल करून त्याचा मात्र फरार जोडप्याचा शोध सुरू केला होता. अनादरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून घेण्यात आला. मात्र या सारा प्रकार पोलिसांनाही चक्रावून जाणारा होता आणि चक्रावून टाकलं होतं. पोलिसांनी सुरू केला तपास. मुलांच्या कुटुंबियांनी लेखी तक्रार दाखल केली नसली तरी त्यांची जबाबही पोलिसांनी नोंदवला होता. आता हे दोघे नेमके कुठे आहे आणि कोणाच्या पद्धतीने, कोणाच्या मदतीने हे पळून गेले याचा पोलीस तपास पुढे करत आहे. घरातील इतर कोणाची या दोघांना फूस होती का याचाही तपास केला जात आहे आणि पुढील तपास हे तिथले पोलीस सहाय्यक निरीक्षक हे मात्र यांची सर्व टीम घेऊन करत आहे. बघा मित्रांनो, अशा काही घटना आता आपल्यासमोर येत आहे. वेगवेगळ्या सासू जावायसोबत पळाली म्हणजे विचार करण्यासारखी घटना आहे घडलेली आहे या शहरामध्ये. भले बाहेर राज्यात घडली पण घडली आणि सत्य घटना आहे. सिरोही या खात्यामधली आपल्याला ही ट्रू क्राईम स्टोरी आपल्यासमोर आलेली आहे. तर असं कसं होऊ शकतं, काय होऊ शकतं आणि कशामुळे होतं आणि याचा प्रकार का वाढत चालला, असं वेगवेगळ्या गोष्टी. कोणतंही नातं गोतं काही कळत नाही समाजामध्ये. आता काय चाललं आहे काय नाही, नात्यामध्ये कोणतं नातं कसं आहे काय आहे. पवित्र नात्यामध्ये हा एक काम वासनेचा याच्यामध्ये मध येऊ लागला आणि याच्यामधनं दोन्हीचं एक होऊन याचा क्राईम घडू लागला आणि असे याच्यामधनं वेगवेगळे क्राईम घडतात. याच्यामधनंच अशा वेगवेगळ्या लोकांचे संसार उद्ध्वस्त होत असतात आणि असेच हे प्रकार महाराष्ट्रामध्ये आपल्या वाढत चाललेले आहे. याला कुठेतरी आळा बसावा यासाठी आपला हा एक छोटासा प्रयत्न आपण करत आहोत. आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या अशाच क्राईम स्टोऱ्या जेणेकरून आपण सावध व्हायला आहोत
आणि जे काय महाराष्ट्रामध्ये घडत आहे ते आपल्यासमोर यावं यासाठी आपण या चॅनलवरती वेगवेगळ्या क्राईम स्टोऱ्या आणत असतो. आपण थांबूया इथेच. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची. व अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी व आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.